नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचे अपडेट जबरदस्त आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी एक मोठा ट्विस्ट आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 3 वाजल्यापासून काही खात्यांमध्ये अचानक पैसे जमा झालेत. कुणाला 5,000, कुणाला 12,000. तर येथे पाहू शकता काहींना थेट 25,000. पण सगळ्यांना आले का नाही? मग नक्की काय चाललंय येथे पाहू शकता. खरी गोष्ट आहे, पीक विमा रक्कम आता डीबीटी द्वारे टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच सर्व जिल्ह्यांमध्ये एकदम नाही, तर हळूहळू पैसे ट्रान्सफर होत आहेत. काही मोठे अपडेट्स येथे पाहू शकता. यवतमाळसाठी 210 कोटी वाटप झालेले आहेत. नाशिक 185 कोटी, पुणे 160 कोटी, बीड 145 कोटी आणि अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. पण इथे मोठा प्रश्न येतो, तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का नाहीत? कारण ऐका, का आले नाहीत? पैसे न येण्याची मुख्य कारणे येथे जाणून घेऊ. येथे पाहू शकता, पीक विमा अर्ज तुमचा पेंडिंगमध्ये किंवा रिजेक्ट असेल, आधार बँकेशी लिंक नाही, डीबीटी तुमची सुरू नसेल, KYC अपूर्ण असेल, पीक पाहणी केलेली नाही, 7/12 नोंद नाही, यापैकी जर प्रॉब्लेम असेल तर तुमचे पैसे हे अडकू शकतात. आता लगेच हे काम करा. बँक खाते ॲक्टिव्ह आहे का ते तुमचं चेक करा. आधार लिंक तपासा. डीबीटी सुरू आहे का ते पहा. KYC पूर्ण करा. पीक पाहणी केली आहे का तपासा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचा अर्ज अप्रूव्ड आहे आणि सर्व गोष्टी पूर्ण आहेत तर तुमचे पैसे नक्की 100% येणार आहेत. मोठी अपडेट पाहू शकता तुम्ही. पुढील काही दिवसात उरलेल्या शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा होणार. कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही. म्हणजेच काय, आज नाही आले तरी उद्या येऊ शकतात. त्यामुळे मेसेज सतत चेक करा. आता कमेंट करा, तुम्हाला किती पैसे आले? 5,000, 12,000, 25,000 किंवा अजून आलेले नाहीत? हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, कारण त्यांना ही बातमी माहिती असणं खूप गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.